नमस्कार मित्रांनो, सुरुवातीलाच या क्षणाची महत्त्वाची पावसाची बातमी समोर येत आहे. सप्टेंबर महिन्याच्या बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा परिसर तयार होण्याची दाट शक्यताही वर्तवण्यात आली आहे आणि 28 तारखेपर्यंतच त्याचा प्रभाव महाराष्ट्रात जागवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता या कमी दाबाच्या प्रभावामुळे 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामानासोबतच पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची चिन्ह दिसत असून किमान 30 सप्टेंबरपर्यंत तरी राज्यातून पावसाचा ॲक्टिव्ह होणार नसल्याचं चित्र दिसत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 22 ते 25 सप्टेंबर दरम्यान अनेक भागात मेघगर्जनेसह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे दुपारी आणि संध्याकाळी कमी दाबाचा प्रभाव 26 तारखेपासूनच जाणवायला सुरुवात होईल. त्या दिवशी विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व व दक्षिण भागात दुपारी पावसात वाढ होऊ शकते. सोबतच 27 सप्टेंबर रोजी विदर्भ, मराठवाडा, खान्देश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली. 28 सप्टेंबर रोजी राज्याच्या पश्चिम भागामध्येही पावसाचा जोर कायम राहू शकतो. शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच शेतीच्या कामाचं नियोजन करावं आणि काढण्यात आलेली पिकं सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, असा सल्ला कृषी विभागानं दिला. मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला. काही भागात 40 ते 50 किमी प्रति तास वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण कोकण, उत्तर कोकण आणि गोवा या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सोबत वादळी वाऱ्यासह आणि विजांचा कडकडाट देखील होण्याची शक्यता आहे. या भागात काही भागात 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने देखील वारे वाहू शकतात. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.